आज मिळणार आहे आपल्या पारंपरिक करंजीला एकदम हटके अशी आधुनिक ट्विस्ट. हो, आज आपण बनवणार आहोत पफ पेस्ट्री करंजी, जी दिसायला एकदम फ्युजन आहे, पण तेवढीच टेस्टी सुद्धा. त्याचसोबत आपण 3 वेगवेगळ्या चवींच्या स्टफिंग सुद्धा पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया आजच्या या हटके, झटपट आणि कमी कष्टात होणाऱ्या मॉडर्न करंजीच्या रेसिपीला. दिसायला मॉडर्न पण हृदय मात्र पारंपरिक आहे. चला आपलं पहिलं स्टफिंग तयार करूयात. त्यासाठी पाव कप डेसिकेटेड कोकोनट घ्यायचं. त्यामध्ये घालायचे ड्रायफ्रुट्स 2 टेबलस्पून साधारण. त्यामध्ये घालायचं आता 2 ते 3 टेबलस्पून गुलकंद. आता गुलकंद हे फार गोड असतं, त्यामुळे वेगळी साखर घालण्याची गरज पडत नाही. मी आता वेलची पूड घातली नाहीये, कारण की मला ऑथेंटिक गुलकंदाचा फ्लेवर हवा आहे. तुम्हाला वाटलंच तर तुम्ही ह्याच्यात वेलची पूड घालू शकता. पहिलं स्टफिंग रेडी आहे. आता आपलं पफ पेस्ट्रीचं शीट घ्यायचं, जे बाजारात विकत मिळतात. पफ पेस्ट्री शीट्स तुम्ही घरीसुद्धा बनवू शकता, पण ते जास्त कष्टाचं काम आहे. आज रेडीमेड बाजारातलं वापरून आपण सोपी पद्धत पाहणार आहोत. आता गुलकंदाचं स्टफिंग पफ पेस्ट्रीवरती ठेवायचं. मध्ये आणि कडेने थोडीशी जागा सोडायची. आपण ह्याचे 2 भाग करून 2 पफ पेस्ट्री तयार करणार आहोत, एका पफ पेस्ट्रीच्या शीटपासून. या गुलकंदाच्या स्टफिंगमध्ये तुम्ही थोडासा मावा किंवा खवासुद्धा घालू शकता. आता पफ पेस्ट्री नेहमी फ्रीझरमधून काढून रूम टेम्परेचरवर आणायची. पफ पेस्ट्री जर खूप मऊ झाल्या तर लेयर्स तुटतात, आणि खूप कडक असतील तर ते दुमडता येत नाहीत व्यवस्थित. स्टफिंग ठेवलं की व्यवस्थित बंद करून घ्यायचं सगळीकडून. कडा सगळ्या व्यवस्थित बंद करून घ्यायच्या. हवं असल्यास चिटकत नसेल पफ पेस्ट्री तर कडेने थोडंसं पाणी लावून बंद करून घ्यायचं. ह्या ज्या स्क्वेअर पफ पेस्ट्रीच्या शीट्स असतात ना, त्या वापरायला सोपे पडतात जरा. आणि शक्यतो चांगल्या क्वालिटीच्या पफ पेस्ट्रीच्या शीट्स वापरा. पफ पेस्ट्रीवरच हे सगळं आपलं अवलंबन आहे. पफ पेस्ट्री जर चवीची नसेल तर आपलं हे करंजीसुद्धा चवीची लागणार नाही. फोर्कच्या साहाय्याने पफ पेस्ट्रीच्या ज्या कडा आहेत त्या व्यवस्थित बंद करून घ्यायच्या. ह्यामुळे एक सुंदरशी डिझाईनसुद्धा तयार होते आणि पफ पेस्ट्री देखील व्यवस्थित सील केली जाते. आपल्या करंजीला जशा लेयर्स असतात ना, तशाच या पफ पेस्ट्रीच्या शीट्सला सुद्धा छान लेयर्स असतात. त्यामुळे कष्टही कमी होतात, शिवाय तळण्याचं कामही वाचतं. थोडीशी हेल्दी पण बनते आणि काहीतरी वेगळं गेस्टला किंवा पार्टीच्या वेळी सर्व्ह करायलाही छान वाटतं. चला, खोबरं आणि गुलकंदाच्या पफ पेस्ट्री करंज्या आपल्या तयार आहेत. आता आपण दुसरं स्टफिंग करायला घेऊयात. त्यासाठीही पाव कप डेसिकेटेड कोकोनट घ्यायचं. त्यामध्ये घालायचे भरपूर सारे ड्रायफ्रुट्स 2 ते 3 टेबलस्पून. थोडीशी खसखस. यामध्ये आता मी घातला आहे 1 चमचा ड्रायफ्रूट मसाला मिक्स पावडर, जी माझ्याकडे अवेलेबल होती. आणि आता कंडेन्स्ड मिल्क. आता ह्यामध्ये तुम्ही पिठी साखरही घालू शकता. जेवढं खोबरं आहे त्याच्या निम्म पिठी साखर घालायची किंवा मग कंडेन्स मिल्क घालायचं, आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि तयार आहे आपलं पारंपरिक खोबऱ्याचं स्टफिंग तयार. पफ पेस्ट्रीची शीट घ्यायची. पफ पेस्ट्रीवरती सारण ठेवायचं. मधोमध आणि कडेला थोडीशी जागा ठेवून हे सुद्धा पुन्हा बंद करून घ्यायच्या व्यवस्थित. खूप जास्तही स्टफिंग भरायचं नाही, नाहीतर आपल्या पफ पेस्ट्री बेक केल्या की ते फुटतात. व्यवस्थित बंद करून घ्यायचं. पहिल्यासारखंच फोर्कच्या मदतीने दाबून घ्यायचं. आता पफ पेस्ट्रीपासून तुम्ही बऱ्याचशा डिझाईन्स तयार करू शकता. त्यामुळे तुम्ही हवा त्या आकारात, हवं त्या डिझाईनमध्ये तुम्ही पफ पेस्ट्री करंज्या तयार करू शकता. ही आपली सोपी आणि झटपट पद्धत आहे, म्हणून मी ही केली आहे. ह्या पफ पेस्ट्री करंज्या आहेत ना, अगदी झटपट तयार होतात. सारण तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही बनवून तयार ठेवू शकता. चला, आपलं पारंपरिक खोबऱ्याच्या स्टफिंगचं पफ पेस्ट्री करंजीसुद्धा तयार आहे. आता आपण तिसरं स्टफिंग करायला घेऊयात. त्यासाठीही डेसिकेटेड कोकोनट घ्यायचं. आता ह्यामध्ये ते व्हायरल दुबई चॉकलेटचं जे आहे त्याचा मी एक ट्विस्ट देण्याचा प्रयत्न केला आहे. भरपूर सारे कट केलेले पिस्ता घातले आहेत आणि मेल्टेड चॉकलेट घातलं आहे. ह्यामध्ये तुम्ही सेमी स्वीट किंवा डार्क कोणतेही चॉकलेट वापरू शकता. पण जर डार्क चॉकलेट वापरलं तर तुम्हाला ह्यामध्ये कंडेन्स्ड मिल्क किंवा पिठी साखर घालावी लागेल. मी सेमी स्वीट चॉकलेट वापरलं आहे, त्यामुळे मी ह्यामध्ये साखर किंवा कंडेन्स्ड मिल्क काही घातलं नाही आहे. आणि आपलं तिसरं चॉकलेट स्टफिंगसुद्धा तयार आहे. पुन्हा एकदा पफ पेस्ट्रीची शीट घ्यायची. त्यावरती हे स्टफिंग ठेवायचं आणि आधीप्रमाणेच मधोमध कट करून पफ पेस्ट्री व्यवस्थित बंद करून घ्यायची.
आता हे पफ पेस्ट्री करंजी करण्यासाठीचे हे तिन्ही जे सारण आहेत, तुम्ही ते आधी बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा तुम्ही हे पफ पेस्ट्रीमध्ये घालूनही पफ पेस्ट्री रेडी टू बेक करंज्या अशा करू शकता. काम अगदी सोपं होतं. पार्टी असेल, करंज्या घरातल्या संपल्या असतील, पाहुणे येणार आहेत, पण करंज्या नाही आहेत, त्यावेळेस झटपट ह्या करू शकता तुम्ही आणि आपल्याला द्यायला सुद्धा छान वाटतं आणि एक काहीतरी हटके असा पदार्थही होतो. आता ह्या पफ पेस्ट्र्या करंज्या तुम्ही फराळाच्या प्लेटमध्ये पण ठेवू शकता किंवा मुलांच्या पार्टीसाठी झटपट स्नॅक म्हणूनही सर्व्ह करू शकता. ह्या बेक करून तुम्ही हवाबंद डब्यामध्ये ठेवल्यात तर 3 ते 4 दिवस छान राहतात. चला, चॉकलेट पफ पेस्ट्रीचे सुद्धा कडा व्यवस्थित बंद करून घेऊयात फोर्कच्या मदतीने आणि अशा प्रकारे आपल्या सर्व पफ पेस्ट्री करंज्या बनून तयार आहेत. आता आपण ह्याला बेक करणार आहोत. पण बेक करण्यापूर्वी वरून थोडंसं दूध, बटर किंवा तूप लावायचं. ह्यामुळे रंग आणि चव दोन्ही छान येतात. मी इथे तुपाचा वापर केला आहे. तुम्ही मेल्टेड बटरही लावू शकता. व्यवस्थित लावून घ्यायचं. बटर किंवा तूप लावायला कंजूसी करायची नाही. बरं, आता कोणती पफ पेस्ट्री कोणत्या स्टफिंगची हे कसं ओळखायचं? तर ह्यासाठी एक सोपी ट्रिक म्हणजे जी पफ पेस्ट्री ज्या सारणाची असेल ते आपण वरती ह्याला डेकोरेशन म्हणून लावूयात. जसं की आता जी क्लासिक आपली खोबऱ्याची करंजी आहे ट्रेडिशनल पद्धतीची, त्यावरती मी बारीक चिरलेले ड्रायफ्रुट्स लावणार आहे. गुलकंद आणि खोबऱ्याची पफ पेस्ट्री आहे, त्यावरती मी रोज पेटल्स लावणार आहे. तुमच्याकडे रोज पेटल्स नसतील तर जे गुलकंद आहे ते थोडंसं वरती लावून घ्यायचं. काही प्रॉब्लेम नाही, मस्त कलर येतो आणि चवही छान लागते. माझ्याकडे रोज पेटल्स होत्या तर मी रोज पेटल्स लावत आहे. चला, गुलकंदाच्या स्टफिंगवरती लावून झालं, पारंपरिक खोबऱ्याच्या ह्याच्यावर लावून झालं. आता चॉकलेट स्टफिंग पफ पेस्ट्रीवरती आपण थोडेसे पिस्त्याचे काप लावून घेऊयात. ह्या पफ पेस्ट्रा करंज्या करायला खूप सोपं आहे, झटपट होतात. मॉडर्न आणि पारंपरिक असा दोन्ही टच आहे यामध्ये. फ्राय केलेल्या नाही आहेत त्यामुळे थोड्याशा हेल्दी आहेत असं म्हणू शकतो आपण. करंज्यासारखेच सुंदर लेयर्स येतात पफ पेस्ट्री करंज्यांना. वाह, किती सुरेख दिसत आहेत ना. बेक केल्यावर तर पहा अजून छान दिसतात ह्या. चला, आपलं काम झालं आहे. आता ओव्हनचं काम. ओव्हन 180 डिग्री सेल्सिअसवर प्रीहीट करायचं 10 मिनिटांसाठी आणि नंतरून टेम्परेचर 10 डिग्रीनी कमी करायचं म्हणजे 170 डिग्रीवरती आणि 20 ते 25 मिनिटं छान सोनेरी रंग येईपर्यंत बेक करून घ्यायचं आहे. वाह, किती सुंदर दिसत आहेत ह्या करंज्या. 3 चव, 3 ट्विस्ट पण एकच भावना, दिवाळीचा आनंद. सर्व्ह करताना वरतून पावडर शुगर किंवा हनीचं हलकं ड्रिझर केल्यावर ते अजून आकर्षक आणि चविष्ट लागतात. तर अशा प्रकारे बनवा आधुनिक पफ पेस्ट्री करंजी. शुभ दीपावली. बाय.